नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या सुरुवातीच्या वेळेला म्हणजे जेव्हा आपण विणकाम सुरुवातीला शिकत असतो त्यावेळेला आपण कोणत्या छोट्या छोट्या वस्तू बनवू शकतो ज्यामुळे की आपल्या विणकामात चांगली फिनिशिंग येईल किंवा आपल्याला बनवायलाही त्या वस्तू सोप्या असतील. तर चला या सगळ्या वस्तू एक एक करून आपण पाहायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आहेत बघा हे छोटे छोटे कोस्टर जे की मी खूप सारे बनवलेले आहेत. आता माझ्याकडे एवढेच अवेलेबल होते तर मी हे तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा अगदी छोटे छोटे कोस्टर आहेत आणि याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. मी माझ्या सुरुवातीच्या काळात अशा छोट्या छोट्या अनेक वस्तू बनवल्या होत्या ज्यामुळे फिनिशिंग अगदी चांगली झाली आणि त्यामुळे मी मोठ्या मोठ्या वस्तू बनवायला सुरुवात केली. तर बघा अशा पद्धतीने हे कोस्टर आहेत. बघा हे दुसरी डिझाइन आहे. बघू शकता हे सर्कल मध्ये कोस्टर आहेत. किती सुंदर आणि किती छान फिनिशिंग तयार झालेली आहे. हे बघा फ्लावर वाला कोस्टर, याची ही फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. पहा याचबरोबर ही छोटी छोटी कोस्टर आहेत. बघा किती सुंदर आहेत आणि खूप इझी डिझाइन आहे. कुणीही याला इझिली बनवू शकतं. तर तुम्हीही नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने हेही किती सुंदर कोस्टर आहे. बघू शकता तुम्ही. छोटंसं आणि सुंदर सुंदर कोस्टर आहेत हे. बघा हेही ब्राऊन आणि व्हाईट कलर मध्ये किती सुंदर बनवून झालेलं आहे. याची ही फिनिशिंग बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने जर तुम्हाला स्टार्टिंगला फिनिशिंग यायला लागली तर मोठ्या मोठ्या वस्तू म्हणजे तोरण, थालपोश वगैरे बनवायला तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. त्यामुळे तुम्ही काहीतरी अशा छोट्या छोट्या वस्तू सुरुवातीला बनवायला पाहिजेत असं मला तरी वाटतं. हे बघू शकता हे चौकोनी कोस्टर आहेत. अशा प्रकारे याला ग्रॅनी स्क्वेअर पण म्हणतात. हेही मी काही बनवले होते. आणि हे बघू शकता हे दिवा होल्डर आहे ज्यामध्ये आपण छोटासा दिवा ठेवू शकतो जे की आपण देवासमोर ठेवायलाही यूज करू शकतो. अशा पद्धतीने बघा हे छोटे छोटे कोस्टर्स आहेत. कोस्टर्सच्या नंतर बघा हे एक हँगिंग आहे. हेही खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर आणि छोट्या छोट्या स्टिचेस पासून बनवून तयार झालेलं आहे. जर तुम्हाला याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये यस नक्की म्हणा किंवा हँगिंगचा व्हिडिओ बनवा असं टाका. मी नक्की याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन. तर बघू शकता तुम्ही हेही हँगिंग खूप सुंदर आहे. किती सुंदर फुलं आणि पानापासून बनवलेलं आहे. बघा अशा पद्धतीने हे हँगिंग झाल्यानंतर नेक्स्ट आहे हे बघा ह्या छोट्या छोट्या कॅप्स. या छोट्या छोट्या कॅप्स ही मी भरपूर बनवल्या होत्या. त्या अगोदर बघा ह्या सॅन्टाच्या कॅप ज्या की आपण ख्रिसमसच्या सेलिब्रेशनमध्ये जे डेकोरेशन करतो ट्रीवरती त्याच्यासाठीही वापरू शकतो डेकोरेशनसाठी किंवा ॲज अ किचन पण वापरू शकतो. याला किचन रिंग ॲड करायची आणि त्यानंतर किचनलाही आपण हे छोटे छोटे कॅप्स वापरू शकतो. किती सुंदर तयार झालेले आहेत बघू शकता. अशाच पद्धतीने बघा ह्या छोट्या छोट्या कॅप पण आहेत. बघा ही फ्लावरवाली कॅप ही खूप सुंदर आहे. ही आपण किचनसाठी वापरू शकतो. त्यानंतर ही बघा ही अगदीच नाजूक कॅप आहे. याला मी छोटासा लूप पण बनवलेला आहे. याच लूपमध्ये किचन रिंग अडकून आपण याला किचन साठी वापरू शकतो. त्याच पद्धतीने बघा ही नेक्स्ट वाली आहे. ही खूप सुंदर कॅप तयार झाली होती. अगदी छोटीशी आणि नाजूकशी तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा ह्या कॅप्स आहेत. ह्या आपण विणकामातून नाही बनवलेल्या. ह्या आपण हँडक्राफ्ट म्हणतो त्या पद्धतीने बनवलेल्या आहेत. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या किचनसाठी ह्या खूप सुंदर दिसतात. त्यानंतर बघा हा कोस्टर आहे एक फ्लावर कोस्टर ज्याचा मी असं बुक्के सारखं बांधलेला आहे. बघा अशा पद्धतीने एक कोस्टरच बनवलेला आहे ज्याला आपण असं बुके सारखं बांधलेलं आहे आणि हा किती सुंदर दिसू शकतो तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे. तर या सर्व वस्तू मी बनवलेल्या आहेत स्टार्टिंग पिरियड मध्ये. तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर व्हिडिओ लाईक करा.